नमस्कार. आज 7 फेब्रुवारी 2025 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. बेड्यांवरून जनकंदन, आक्रमक विरोधकांमुळे संसदेत सरकारची कोंडी, अमेरिकेच्या प्रक्रियेचा भाग, जयशंकर यांचे प्रत्युत्तर, त्यानंतर सरकारवर प्रश्नांची सरबत्ती. सर्वांना माहिती आहे, अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांनी वापस भारतामध्ये पाठवलेलं आहे. त्यापैकी पहिल्यांदा 104 व्यक्तींना भारतात पाठवण्यात आलं. मग त्यांना भारतामध्ये पाठवत असताना त्यांना बेड्या टाकण्यात आल्या होत्या का? ओके, आता अगदी जर दुसऱ्या देशांचा तुम्ही अभ्यास केला ना, तर तिथे त्यांनी तशा पद्धतीने केलेलं होतं. पण भारतासंदर्भात पहा, तशा पद्धतीने व्हिडिओ क्लिप्स आपल्याकडे अवेलेबल नाहीत, कारण भारत सरकारने त्यावरती प्रतिबंध घातलेलं होतं. बरोबर. पण विरोधकांचा आरोप असा आहे की अमेरिकेने जेव्हा भारतीयांना वापस पाठवलं त्यावेळेस त्यांच्या हातापायाला बेड्या बांधूनच त्यांनी पाठवलेलं होतं. म्हणजेच काय एकंदरीत तर अमानवीय अशी वागणूक भारतीयांना देण्यात आली. ओके, व भारत सरकारने त्यावरती काहीही हस्तक्षेप केला नाही. याबद्दल विरोधक आक्रमक झालेले आहेत. बरोबर. मग जयशंकर यांनी पहा, एक प्रश्न ए विचारला तर त्याचं उत्तर जयशंकर यांनी बी अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, मग आता ही न्यूज खऱ्या अर्थाने जर पाहिली तर योग्य आहे का, किंवा म्हणजे आपल्यासाठी गरजेचे का? तर बिलकुल नाही. पहा, कारण मी म्हटलं ना, कालचं लेक्चर आठवा तुम्ही, तर जे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे ते आता UNHRC मधून पण वापस जात आहे. म्हणजेच काय, ह्युमन राईट्स कमिशन. ओके, याच्यामधूनच ते वापस जात आहेत. मग त्यांना मानवीय आहे का अमानवीय आहे याबद्दल त्यांचं काही पडलेलं आहे का? तर बिलकुल नाही. पण भारत सरकारने याची काळजी घेणं गरजेचं आहे. ओके, आता अगदीच पहा, बऱ्यापैकी जर क्लिप्स बाहेर आले नाही ते बेटर आहे. अन्यथा जर तशा पद्धतीने क्लिप्स जर बाहेर आल्या असतात तर अगदी ते अमानवीय वागणूक आहे व भारत सरकार पहा, अगदी आपण शांततेचं प्रतीक आहोत. ओके, व अगदी सर्वांना मानवी वागणूक मिळणं हे आपलं कर्तव्य, किंवा म्हणजे आपले ते एक हे आहे, सार्वभौम राष्ट्राचं एक प्रतीक आहे. बरोबर. पण जर अशा पद्धतीने भारतीयांना जर वागणूक देत असेल अमेरिका, तर ते अगदी चुकीचं आहे. मग त्यामुळेच पहा, ज्या पद्धतीने कोलंबिया, आता सर्वांना माहिती आहे कोलंबिया यांनी काय केलं पहा, तर त्यांच्या देशाचे नागरिक आहेत ना, तर आम्ही आमच्या देशांच्या नागरिकांना वापस आणू असं म्हणत त्यांनी पहा स्वतःचं विमान त्यांनी पाठवलं होतं. US आर्मीचं विमान वगैरे तशा पद्धतीने आलं नव्हतं. सॉरी, एअरफोर्सचं विमान तसं आलं नव्हतं. पण भारत देशामध्ये कसं झालं, USच्या एअरफोर्सचं ते विमान अमृतसरमध्ये उतरलं. ओके, मग या निमित्ताने थोडेसे विरोधक आक्रमक झालेले आहेत व त्यांचा पण पॉईंट बरोबर आहे. पहा, भारतीयांना अशा पद्धतीने वागणूक मिळणं योग्य नाही आहे. ओके, व एकीकडे जर आपण विश्वगुरु म्हणत असू व दुसरीकडे जर अमेरिका अशा पद्धतीने वागणूक देत असेल तर अरेला का रे असं म्हणायची हिंमत आपल्याला भारत देशाने दाखवणं गरजेचंच आहे. पहा, कारण चायनाने पण तशा पद्धतीने दाखवलं, किंवा मेक्सिको, इव्हन कॅनडा. ओके, या सर्व राष्ट्रांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थांबवण्यात यश प्राप्ती थोडी तरी मिळवलेली आहे. पहा, कारण त्यांच्यावरती 10 ते 15% किंवा 25% लावलेलं होतं कर. तर मेक्सिकोवरती पहा 25% त्यांनी टॅक्स लावलेला होता. पण त्यांनी लगेच अरेला कार्य उत्तर दिलं व डोनाल्ड ट्रम्पचा जो त्यांचा हे होता, अजेंडा होता, त्याला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. ओके, त्यामुळे भारत सरकार थोडंसं कठोर भूमिका इथं घेणं अपेक्षित आहे. नेक्स्ट न्यूज आहे, उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर मोकोका. आता ही बातमी पहा, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला म्हटलेलं होतं की मला एक उद्योग टाकायचा आहे. ओके, मग मला उद्योग जर टाकायचा असेल तर मी कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रेफरन्स देईल? जिथं पहा शांतता, ज्या जिल्ह्यामध्ये शांतता आहे ना तिथं त्याला प्रेफरन्स देईल. जिथं क्राईम रेट वाढलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये मी उद्योग वगैरे टाकेल का? तर बिलकुल नाही. मग याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय व तो अतिशय योग्य निर्णय आहे की पहा, जर उद्योजकांना वगैरे तुम्ही जर त्रास दिलात, किंवा एखादी इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये येत असेल व महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होत असताना तुम्ही जर त्यांना खंडणी जर मागत असाल तर ते अगदी चुकीचं आहे. यामुळे तुमच्यावरती डायरेक्टली मोकोका हा कायदा लावण्यात येईल. ओके, आता या न्यूजचं विश्लेषण अगदीच 1-2 दिवसामध्ये येईल, त्यावेळेस आपण याला डिटेलमध्ये पाहूयात. ओके, स्किप करू शकता. त्यानंतर पहा, नेक्स्ट न्यूज आहे, मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का, घरगुती हिंसाचार प्रकरणी करुणा मुंडे यांना देखभाल खर्चाचे आदेश. आता पहा, अगदीच जर तुम्ही पाहिलात, या न्यूजला तेवढंसं महत्त्व देत नाहीये मी, पण तुम्हाला पण माहिती असावं की डोमेस्टिक व्हायलन्स काय काय असतं. यामध्ये कोर्टाने काही तिथे व्याख्या दिलेल्या आहेत. पहा, तर त्या व्याख्यामध्ये त्यांनी म्हणत आहेत की अगदी पत्नीला तशा पद्धतीने वागणूक न देणे हे देखील डोमेस्टिक व्हायलन्स आहे. त्यानंतर भावनिक छळ करणे हा देखील डोमेस्टिक व्हायलन्स आहे. ओके, तर या 2 न्यूज तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळेस वुमन एम्पॉवरमेंट याबद्दलची आपला निबंध लिहायचा असतो ना, वुमन एम्पॉवरमेंटचा ज्यावेळेस निबंध लिहायचा ना, त्यावेळेस आपला हे जे डेफिनेशन्स आहेत ते तुम्हाला खूप मदत करतील. डोमेस्टिक व्हायलन्सची केसेस आपल्याकडे 95% आहेत. त्यापैकी पहा, अगदी तुम्ही जर म्हटलात तर 90%च तिथे रजिस्टर होतात, बाकी 10% तिथे रजिस्टरच होत नाहीत. आता ही NFHSची आकडेवारी आहे. ओके, तुम्ही जर तुम्हाला निबंध वगैरे जर लिहायचा असेल ना तर प्लीज थोडंसं आकडेवारीवर महत्त्व द्या. म्हणजे आकडेवारी गोळा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा व त्यावरून तुम्हाला विश्लेषण करायचं आहे. ओके, तर हीच आकडेवारी तुम्हाला मदत करू शकेल. त्याच्यानंतर द्वारकनाथ संजगिरी यांचे निधन, ही कंबाईन
साठीची महत्त्वपूर्ण न्यूज आहे पहा. पर्सन इन न्यूज थोडंसं लक्षात ठेवत चला, अशा न्यूज आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही. त्यानंतर ऐन मागी वारीत चंद्रभागा प्रदूषित, शेवाळ घाणीमुळे भाविकांचे हाल. आता ह्या बातमीला जर तुम्ही UPSCच्या नजरेतून जर पाहिलात तर हे जे तुम्हाला अशा पद्धतीने प्लॅन्स दिसत आहेत ना, याबद्दल UPSC नक्की प्रश्न विचारू शकते. व अगदी फक्त ही महाराष्ट्रातील असू द्या किंवा फक्त भारतातील ही समस्या नाही आहे, तर जगभरामध्ये ही समस्या पसरली आहे. त्यामुळे पहा, व्हिक्टोरिया जे लेक आहेत ते पण आटत आहेत. ओके, आता अगदीच जागतिक लेवलवरती थोडासा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे प्लीज एकदा लेक्स तुम्ही सर्व पाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर आय थिंक रामसार साईट्समध्ये पण भर पडलेली आहे. आय थिंक मी मागच्या लेक्चर्समध्ये 75 म्हटलेलं होतं, पण सॉरी फॉर दॅट, आता ते किती झाले पहा, 89 झालेले आहेत आय थिंक. ओके, तर प्लीज एकदा रामसार साईट्स पण तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. वन्यजीव संरक्षणाबाबत वन खाते गंभीर नाही, राज्यातील वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष अधांतरीच. कारण पहा, तर तुटपुंजा वेतनावरती काम करत आहेत या निमित्ताने. मग त्यामध्ये पण थोडेसे रिफॉर्म्स होणे गरजेचे आहेत. नेक्स्ट न्यूज आहे, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाठी लावा, 31 मार्चपर्यंत मुदत, अन्यथा 1000 रुपये दंड. आता ही सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. तर पहा, आता BS6च्या ज्या नवीन गाड्या आलेल्या आहेत ना, त्यांच्यासाठी तरी जी स्टँडर्ड पाटी आहे ना, ती महत्त्वाचीच आहे. पहा, नंबर प्लेट जी आहे ती अगदी हाय सिक्युरिटाइज्ड तशा पद्धतीने त्यांना नंबर प्लेट मिळत आहे. पण ज्या जुन्या मॉडेल्स आहेत, जसं की BS4च्या वगैरे जे व्हेकल्स आहेत ना, त्यांना हाय सिक्युरिटीचे नंबर प्लेट नाही आहेत. तर त्यांच्यासाठी हा आदेश आलेला आहे, बॉम्बे हायकोर्टाचा आदेश आहे पहा. त्यामुळे ज्यांच्याकडे तशा पद्धतीने बाईक्स आहेत किंवा व्हेकल्स आहेत, त्यांनी 31 मार्चपर्यंत लवकरात लवकर हाय सिक्युरिटी जी पाटी आहे ती बदलून घ्या, किंवा जी नंबर प्लेट आहे ती. व त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन पण इथं दिलेली आहे वेबसाईट, तुम्ही ते नक्की पाहून घेऊ शकता. 31 मार्चपर्यंत आहे मुदत, अन्यथा 1000 रुपये दंड तुमच्यावरती लावला जाऊ शकतो. ओके, तर ही बातमी थोडंसं लक्षात ठेवण्याची गरजेची आहे. पंतप्रधान मोदींची शाब्दिक फटकेबाजी, काँग्रेसमुळे देशाची बदनामी. मी स्किप करतोय. बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान यांच्या स्मारकाची जाळपोळ. पहा, परत एकदा बांगलादेश जळतच आहे. आता पाहणे अपेक्षितच आहे बांगलादेशमध्ये कशा पद्धतीने डिप्लोमॅसिकली तिथे विवाद टाळला जाईल. त्याच्यानंतर पुढे सोयाबीनचे दर घडली, हे सर्व आपण बातम्या पूर्वी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर स्वतःला बच्चन वगैरे समजणं, मी हा आर्टिकल स्किप करतोय, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर येतं पहा, आण्विक खनिजे शोधणारा भूवैज्ञानिक. हे MPSC कंबाईन परीक्षेसाठी थोडंसं पर्सन इन न्यूज लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर गजानन उदास यांनी आण्विक खनिजे भारतातील शोधलेली होती. ओके, 1974च्या दरम्यान. कारण 1974ला आपण काय केलं होतं पहा, चाचणी केली होती उपकरण इथे. मग त्याच्यानंतर संपूर्ण देशाने आपल्याला न्यूक्लियस काय म्हणू शकता की केमिकल्स आहेत ते आपल्याला देण्यासाठी त्यांनी बंदी आणली, बरोबर. मग आपण खनिजे स्वतःहून भारतामधीलच खनिजे वगैरे शोधण्याचा प्रयत्न केला, व त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव आहे डॉक्टर गजानन उदास. मग यांनी काय केलं पहा, झारखंडमध्ये यांनी ही खनिजं वगैरे शोधून काढली, किंवा झारखंडच नाही तर अगदी हिमाचल प्रदेश किंवा अन्य जी ठिकाणं आहेत तिथून यांनी खनिजे शोधली. पण ती खनिजे शोधल्यानंतर झालं काय पहा, झारखंड येथील जादूगोडाबद्दल तुम्ही ना यूट्यूबवरती आपल्या डॉक्युमेंटरी आहेत त्या प्लीज तुम्ही पाहून घ्या. पहा, झारखंड येथील जादूगोडा येथे पहा युरेनियमचे साठे आपल्याला मिळाले. ओके, मग युरेनियम भारत सरकारने ते काढलं, पण त्याचा इम्पॅक्ट काय झाला पहा. ओके, त्याचा इम्पॅक्ट आज देखील तुम्ही प्लीज एकदा डॉक्युमेंटरी पाहून घ्या यूट्यूबवरती. म्हणजे तेथील ज्या पिढ्या आहेत ना, म्हणजे अगदीच पहा, आता आपली पहिली जनरेशन आहे, आता नेक्स्ट जनरेशन म्हणजे माझी मुलं जी आहेत ना ती अपंग जन्माला येतात. ओके, व तिथीलच रेडियसमध्ये. ओके, त्यामुळे प्लीज तुम्ही एकदा डॉक्युमेंटरी पहा जादूगोडाबद्दलची, ते तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजून येतील. व आता अगदी मी म्हटलं ना, हे MPSC साठी हे गरजेचं होतं, MPSC कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी हे गरजेचं आहे की खाणी कुठे आहेत, त्याच्यानंतर पहिल्यांदा कोणी याचा शोध लावला, आण्विक खनिजे शोधणारा भूवैज्ञानिक कोण होता, असे तुम्हाला न्यूज गरजेचे आहेत. पण जे UPSCचे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आहे की जादूगोडामधील इम्पॅक्ट काय झाला तिथे. ओके, त्यामुळेच पहा, तुम्हाला आपल्यासारख्या ऑफिसर्सची गरज देशाला काय आहे ही तुम्हाला इथून नक्की समजून येईल. डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला कशा पद्धतीने रोखता येतं. तर जादूगोडा येथे जे आदिवासी आहेत ना, त्यांची जी अपत्य आहेत ते डायरेक्टली अपंगत जन्माला येत आहेत, म्हणजे ते अगदी चुकीचं आहे. ओके, मग आता तुम्ही म्हणाल की सर याला सोल्युशन काय आहे. आता स्थलांतर हा एक सोल्युशन आहे पार्ट, पण पहा, स्थलांतर जर केलात ना तुम्ही, आदिवासींचं जर स्थलांतर केलात तर त्यांची संस्कृती तिथं नष्ट होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, संस्कृतीला धरूनच तुम्हाला तिथं काम करणं गरजेचं होतं, पण ते झालं नाही. व अगदीच पहा, याच्यावरती आपण सरकारला नक्कीच जबाबदार धरू शकतो, कारण त्यांच्या ज्या आगामी येणाऱ्या पिढ्या आहेत ना ते तशाच पद्धतीने जन्माला येत आहेत, व ते अतिशय म्हणजे दुर्दैव आहे खूप स्थिती. तर प्लीज तुम्ही जादूगोडाबद्दलची एक डॉक्युमेंटरी आहे यूट्यूबवरती तुम्हाला मिळून जातील. 1999 पासूनच्या तिथे डॉक्युमेंटरी तयार झालेले आहेत किंवा तिथे रिसर्च चालू आहे, तर प्लीज ते तुम्ही नक्की पाहून घ्या. त्याच्यानंतर भारत सरकारला याची विचारणा केलं तर भारत सरकार म्हणतं की नाही, ते त्यांच्या अनुवांशिकच तशा पद्धतीने आजार झालेले आहेत. पण पहा, एकदा तुमच्या शरीरामध्ये जर न्यूक्लिअर रिॲक्टर्स जर तशा पद्धतीने गेले ना, तर अगदी पहा
तुमचे जे DNA आहेत ना तिथं काय होतात पहा, मॅनिप्युलेट केले जातात. त्यामुळेच पहा गर्भवती ज्या महिला असतात ना त्यांना एक्सरे वगैरे काढू दिले जात नाही. त्याचं नेमकं कारण असते आहे की DNA मध्ये तिथं ॲब्रेशन्स तयार होतात. मग हेच तिथं बेसिकली झालेलं आहे. न्यूक्लिअर रिॲक्टर्स त्यांच्या शरीरामध्ये गेलेली आहेत व त्यांची जी आगामी पिढी आहे ती तशा पद्धतीने अपंग वगैरे जन्माला येत आहेत. ओके, त्यामुळे आता अगदीच तुम्ही उद्या चालून जर IAS ऑफिसर वगैरे झालात व तुमच्याजवळ जर तशा पद्धतीने फाईल जर आलेली असेल तर एखाद्या फाईलवरती स्वाक्षरी करण्याच्या पूर्वी थोडंसं त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच पहा, आता एखादी घटना जर पाहिली ना आपण त्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पाहत असतो. डायरेक्टली आपण फक्त ही नाव वाचतो का डॉक्टर गजानन उदास यांचंच नाव वाचत नाही आपण, तर पहिल्यांदा त्याचे इम्पॅक्ट काय होणार आहेत हे पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आताच मी म्हटलं ना पहा, स्थलांतरित करणं हे काही जास्त म्हणजे हेच काम नाही आहे. आपण नक्कीच आदिवासींचं स्थलांतर करू शकतो, पण त्यांच्या संस्कृतीचं काय करणार तुम्ही? ओके, ती संस्कृती परत एकदा तशा पद्धतीने बसेल का? तर बिलकुल नाही. म्हणजे पहा, आता हे 100 जणांचं एक गाव आहे. मग या 100 जणांना स्थलांतरित करून आता इथं A गावामध्ये राहतात ते, तिथं B मध्ये तुम्ही जर त्यांचं स्थलांतर केलात तर जसं इथे ते बसलेले होते तशाच पद्धतीने तो B मध्ये बसतील का? ते नाही. तर पहा, 100 पैकी 50 इथं जाऊन बसतील किंवा 100 आणखीन जे 50 असतील ना ते दुसऱ्या गावामध्ये वगैरे जाऊन बसतील. मग पहा, पूर्वी जे त्यांनी संस्कृती त्यांची जपलेली होती ती अगदीच नष्ट होते. पहा, ओके, मग हेच तर नेमकं कारण आहे. व अगदी पहा, 50 पैकी आणखीन जर तुम्ही 25-25 ची आकडेवारी जरी गेलात व तिथे दुसऱ्या प्रदेशामध्ये जिथे जातील ना ते, तर तिथे ते अल्पसंख्याक म्हणून राहतील व अल्पसंख्याक आपली संस्कृती जपताना त्यांना खूप चॅलेंजेस येतात. मग हेच म्हटलं मी, संस्कृतीवर त्यांचा दगाफटका होतो व असे पॉईंट तुम्हाला मेन्स परीक्षेमध्ये लिहायचे आहेत. ओके, डेली न्यूजपेपर आपण वाचण्याचं नेमकं कारणच ते आहे की स्थलांतरित, आता हीच केस स्टडी नाही आहे, ओडिसामध्ये पण तसंच आहे. पहा, ओडिसामध्ये आपल्याला लोहाच्या खाणी सापडत असतात. ओके, मग अगदीच पहा, तुम्ही जर तेथील आदिवासी पाहिलात ना तर त्यांच्या लंग्समध्ये अगदी ते म्हणजे हे गेलेलं आहे, आयर्न ओव्हर गेलेलं आहे. त्यामुळे कॅन्सरचं पण प्रमाण ओडिसामध्ये खूप जास्त आहे. ओके, ओडिसा असेल त्यानंतर छत्तीसगड असेल तर प्लीज थोडंसं नक्की पाहून घ्या तुम्ही. न्यूजपेपरमध्ये द हिंदूला आय थिंक लास्ट इयरला छत्तीसगडबद्दल वगैरे आर्टिकल आला होता, ते तुम्हाला नक्कीच समजून जातील. तर हे थोडेसे गोष्टी आहेत जे की UPSCच्या नजरेतून तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. बाकी प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने जर म्हटलात तुम्ही तर तुम्हाला प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला फक्त ज्या माइन्स आहेत ना ते थोडंसं पाहणं गरजेचं आहे. माइन्ससोबत जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत किंवा न्यूक्लिअर एनर्जीसाठी आपल्याला कोणत्या कोणत्या खनिजे लागतात त्याच्या पण माइन्स तुम्हाला थोडंसं तिथं गरजेचे आहेत. ओके, तर प्लीज हे थोडंसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखीन पुढे जर घेऊन गेलो मी या टॉपिकला तर अगदी आपल्याला समजेल. पहा, जिथे जिथे ना खनिजे सापडतात, जो प्रदेश खनिजांनी रिच असतो, जो प्रदेश खनिजांनी श्रीमंत असतो, पहा तो अगदीच गरीब म्हणून ओळखला जातो. जसं झारखंड आहे, बिहार आहे. ओके, त्यानंतर तुम्ही जगाच्या पातळीवर जर गेलात तर व्हेनेझुएला, अगदी तिथे पहा नॅचरल गॅसेसच्या सर्वात जास्त खाणी कुठे आहेत? व्हेनेझुएला. पण ते पण पहा, गेल्या वर्षीच तिथं इकॉनॉमिक क्रायसिस आलेलं होतं व अगदी UPSCने पण त्याबद्दल प्रश्न विचारला होता. म्हणजे अगदी जिथे जिथे खनिज किंवा खनिजांच्या साठ्यांनी जो प्रदेश श्रीमंत असतो तो अगदीच जगाच्या पृष्ठभूमीवर तो गरीब म्हणून उदयास येतो. अगदी तसंच झालेलं आहे. आफ्रिकेमध्ये पण भरपूर काही आहे, तिथे मिनरल्स भरपूर आहेत, पण अगदीच गरीब राष्ट्र जसं काँगोचं आपण भरपूर वेळेस उदाहरण पाहिलेलं आहे. पहा, आता यालाच अनुसरून एक इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आलेलं आहे, ते लगेच पाहून घेण्याचा प्रयत्न करूयात. एकच मिनिट द्या. तर हे आहे पहा आजचं इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर इथे एक आर्टिकल आलेलं आहे पाकिस्तानबद्दल. ओके, आता पाकिस्तानची न्यूज आपण का गरजेची आहे? तर बिलकुल गरजेची आहे. तर हे लगेच पाहून घेणं गरजेचं आहे. तर पहा, मी आता त्या आर्टिकलमध्ये बोलत असताना म्हटलं की जो प्रदेश खनिजांनी श्रीमंत असतो ना तो जगाच्या पाठीवर गरीब म्हणून उदयास येतो. अगदी तसंच झालेलं आहे. पहा, आता पाकिस्तानमधील जे ग्वादार आहे हे अगदीच खनिजांनी श्रीमंत जरी नसलं ना तरी एक त्याची जी सिच्युएशन होती ना ती खूप श्रीमंत स्वरूपाची ती सिच्युएशन होती, पण आता तो गरीब म्हणून उदयास येण्यासारखं त्याची सिच्युएशन झाली आहे. असं का होण्यामागे थोडंसं एक कारण आहे, ते आहे क्लायमेट चेंज. ओके, त्यामुळे पहा इथं म्हटलेलं आहे सी वॉज वन्स अ ब्लेसिंग, म्हणजे ती जी समुद्र जो होता ना एकेकाळी त्यांच्यासाठी एक आशीर्वाद होता, पण तोच आता ना त्यांच्यासाठी श्राप झालेला आहे. ओके, मग अगदी तसंच झालेलं आहे झारखंड किंवा बिहारचं किंवा व्हेनेझुएलाचं. ओके, किंवा आफ्रिकाचं. ओके, म्हणजे आता अगदी सगळेच राष्ट्र पहा जिथे जिथे तुम्हाला खनिज किंवा म्हणजे काहीतरी गोष्ट सापडते ना ते अगदी आपल्यासाठी वाटतं की हे आशीर्वाद आहे आपल्या प्रदेशासाठी, पण तोच आपला पुन्हा श्राप म्हणून तिथं उदयास येतो. अगदी पाकिस्तानमधील जे ग्वादार आहे ते तसंच झालेलं आहे. तर ते नेमकं काय आहे ते पाहूयात. एकच मिनिट द्या, आपला थोडासा मॅप ड्रॉ करावा लागेल. हे थोडंसं पहिल्यांदा क्लीन करेन. ओके, हा तर पहा हा आपला प्यारा भारत. त्याच्यानंतर इथे जर गेलात तुम्ही अशा पद्धतीने हा आहे पाकिस्तान. ओके, व पाकिस्तानच्या इथं आहे ग्वादार. ओके, ग्वादार इथे आणखीन एक महत्त्वाचं काय आहे तर ग्वादार पोर्ट आहे. पहा, पोर्ट हे कोणी बसवलेलं आहे? मेड बाय चायना. ओके, त्याच्यानंतर बाजूला इथंच आहे, हे आहे इराण.
इराणमध्ये एक पोर्ट बनवलेला आहे, चाबहार पोर्ट, मेड बाय इंडिया किंवा मेड इन इंडिया. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. इराणमधील जे पोर्ट आहे, चाबहार पोर्ट आहे, तो मेड इन इंडिया आहे आणि ग्वादार पोर्ट जे आहे ते मेड इन चायना आहे. ओके, मग पहा झालेलं काय आहे आता सिच्युएशन. तर ग्वादार पोर्ट जे आहे किंवा ग्वादार सिटी कुठं बसलेली आहे, तर समुद्राच्या किनारी बसलेली आहे, अरब सागर, बरोबर. मग पहा याच्या पूर्वीची जर सिच्युएशन तुम्ही पाहिली, क्लायमेट चेंज येण्याच्या पूर्वी जर सिच्युएशन पाहिली ना, तर अगदी इथं बेस्ट पद्धतीने अगदी एक ब्लेसिंग होती. ओके, आता आपला गोवा टाईप. ओके, गोवामध्ये पण पहा अगदीच बीच असल्याने सर्व पर्यटक वगैरे तिथे येतात. अगदी तशा पद्धतीने बलुचिस्तान हा प्रदेश थोडासा उदयास जरी नाही आलेला तरी पण पहा समुद्र असल्यामुळे इथे थोडंसं पर्यटन असू द्या किंवा अगदी मी म्हटलं ना ग्वादार पोर्ट म्हणजे ट्रेड इथं काय केलं जायचं पहा, हाताळलं जायचं. पण आता सध्याला सिच्युएशन जर पाहिली तुम्ही, व ग्वादार ही जी शहर आहे ना ते अगदी 90,000 लोकसंख्या असलेलं हे शहर आहे. ओके, व अगदीच पहा हे थोडंसं वाळवंटाचा भाग येतो. बलुचिस्तान जर पाकिस्तानचा भाग तुम्ही पाहिलात तर तो जसं थरचं वाळवंट आहे अगदी तशा पद्धतीने. आता हे क्लायमेटॉलॉजीचा भाग आहे, मी यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाऊ शकत नाही, पण इथे थोडंसं वाळवंट टाईप हे शहर आहे. इथे पण तुम्ही फोटो पाहू शकता, पहा नक्कीच. ओके, मग अशा पद्धतीचं हे शहर जरी असलं तरी ते पहा रिच होतं ते. ओके, म्हणजे तिथे ट्रेड वगैरे हाताळला जायचा. त्यानंतर मी म्हटलं ना टुरिझम वगैरे होतं, या कारणाने तिथं पहा थोडंसं आपला रिच पूर्वी होतं. पण जसं जसं क्लायमेट चेंज वाढायला लागलं किंवा नुकतेच आपण पाहिलेलं आहे 1.5 डिग्री सेल्सिअसने जगाचं तापमान वाढलेलं आहे. जगाचं तापमान वाढलं म्हटल्यानंतर काय झालं पहा, जे समुद्राचं जे लेवल आहे ते पण वाढलं, म्हणजे ग्लेशियर वितळले. ग्लेशियर वितळल्यानंतर पाण्याचा प्रवाह जे आहे समुद्रातलं तो वाढला. मग समुद्रातील पाण्याचा प्रवाह वाढला व अगदी उष्णता पण वाढली. या दोन कारणांमुळे पहा अगदीच आता बंगालच्या उपसागरमध्ये तुम्ही आठवू शकता, बंगालच्या उपसागरमध्ये जे सायक्लोन्स आहेत ते काय येतात, तर 27 डिग्री सेल्सिअसचं तापमान. 27 डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजेच काय, सायक्लोनसाठीची अगदी पूरक स्थिती तिथं तयार होते. अगदी तसंच झालेलं आहे पहा इथं पण. एकतर तापमान वाढलं याचं, ओके सॉरी, ग्वादार पोर्टच्या जे जवळील समुद्र आहे त्याचं तापमान वाढलं. तापमान वाढल्यानंतर पहा लगेच तिथे सायक्लोन टाइप्स तिथे सिच्युएशन होते. ओके, व तिथे अतिशय उष्णता होते. उष्णता उठल्यानंतर पहा लगेच काय होतं, तर बाष्पीभवन होतं इथं. व बाष्पीभवन झालं की टाईड्स मोठ्या प्रमाणात इथं उदयास येतात. व ह्या ज्या मोठ्या टाईड्स आहेत ना त्या अगदी शहरामध्ये जात आहेत. ओके, यामुळे हेवी रेन इथं होत आहे. ओके, व हेवी रेन जर इथं झालं तर अगदीच पहा जी 90,000 लोकसंख्येचं जे ग्वादार शहर आहे ते अगदी पहा त्याचा एक श्राप झालेला आहे की बा हे आपल्यासाठी काय झालं म्हणून. ओके, पूर्वी हे सर्व नॉर्मल होतं, पण आता तिथं जास्त पाऊस तिथं येत आहे. ओके, व पाण्याचा तिथं प्रवाह वाढलेला आहे. या कारणाने मी तो ग्वादार शहरासाठी जे समुद्र आशीर्वाद होता पूर्वी तो आता काय झालेला आहे त्यांच्यासाठी एक श्राप बनून राहिलेला आहे. ओके, अगदी तसंच झालेलं आहे पहा जादूगोडा या शहरामध्ये. ओके, जे की झारखंड येथे स्थित आहे. मग तेथील पण सिच्युएशन जर तुम्ही पाहिली तर अगदी तसंच आहे. त्यामुळेच म्हटलं ना की आपल्याला जो आशीर्वाद वाटतो ते कदाचित श्राप पण बनू शकतो आपल्याला. ओके, आय होप ही न्यूज तुम्हाला अगदी योग्यरित्या समजली असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. ती AI होती म्हणून स्किप करतोय मी हा आर्टिकल. आता अगदीच पहा मान्य आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारत सरकार करणार आहे व त्याच्यासाठी बजेटमध्ये पण तरतूद करण्यात आली. व सध्याला पहा अमेरिकेचे जे हे आहेत ChatGPTचे जे CEO आहेत ते भारत भेटीवरती आहेत. मग त्यांच्यामध्ये आणि अश्विन वैष्णव यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली. मग त्यांनी म्हटलेलं आहे की भारत देशामध्ये पण आपण अगदीच पहा मेड बाय इंडिया असं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण आणणार आहोत व ते पण एकदम स्वस्त किंमतीमध्ये ते येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, पहा ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपल्याला नक्की पाहता येईल. व काळाची गरज आहे का, आता UPSC जर प्रश्न विचारला GS3 मध्ये आपला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मेड इन इंडिया येईल का, तर आपल्याला पण फक्त पॉझिटिव्ह चर्चा तिथं करायची आहे व नक्कीच आपण करू शकतो. पहा मी याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये म्हटलेलंच आहे. जशा पद्धतीने इस्रोने तयार करून दाखवलं पहा, म्हणजे मंगलयान आपण अगदीच कमी किमतीमध्ये आपण जाऊन येऊ शकलो मंगळावर. म्हणजे मंगलयान आपण तशा पद्धतीने प्रस्थापित केलेलं होतं. त्याच्यानंतर आणखीन जर गोष्ट सांगायचं म्हटलं तर सुपर कम्प्युटर. ओके, भारत देशाने तशा पद्धतीने हे केलेले आहेत, प्रयोग केलेले आहेत, यशस्वी करून दाखवलेलं आहे. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आपण नक्की करू शकतो. हे पॉझिटिव्ह थोडंसं लक्षात ठेवा. आता इथं थोडीशी पॉईंट निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही दिलेलं आहे. हे जास्त काही गरजेचं नाही. तुम्हाला जे पॉईंट्स माहिती आहेत ना ते मोर दॅन सफिशियंट आहेत. त्याच्यानंतर सचिन सावंत यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. खूप मस्त आर्टिकल आहे, पण थोडंसं ना इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्यासाठी हा आर्टिकल आहे. म्हणजे ते पहा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे ते काय आहेत सरचिटणीस आहेत. त्यांनी हा आर्टिकल लिहिला आहे. म्हणजे काँग्रेसने BJPवर डायरेक्टली टीकास्त्र केलेली आहे. ओके, पण यामधून आपल्या देशाची एक रियालिटी पण समजून येते. पहा यांनी काय म्हटलं आहे की भारत म्हातारा होण्याआधी श्रीमंत होईल का असा प्रश्नचिन्ह निर्माण केला. तर यांनी हे स्वतःची आकडेवारी दिलेली नाही आहे. तर पहा आपल्याला आपले मनुष्यबळ वापरून 2047 पर्यंत
विकसित देश व्हायचे असेल तर मॅकेन्झी संस्थेच्या अहवालानुसार आपल्या हातात फक्त 33 वर्ष उरलेली आहेत, पण त्यासाठीच्या बाकीच्या निकषांची पूर्तता करण्याऐवजी मोदी सरकार फक्त जाहिरातबाजी करताना दिसत आहे. आता हा त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे. पहा, जो मॅकेन्झी संस्थेने एक प्रश्न विचारलेला आहे. सध्याला तुम्हाला माहिती असेल 31 जानेवारी 2025 रोजी इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया आलेलं आहे. मग इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियामध्ये त्यांनी काय म्हटलं की आपल्या भारत देशाचं जे ग्रोथ रेट आहे ते 8% दरवर्षी असणं गरजेचं आहे. 8 ते 9% एवढं, म्हणजे त्यांनी 9% डायरेक्टली म्हटलेलं आहे, पण मिनिमम जर तुम्ही 8% जर धरून गेला तरच आपला काय विकसित भारत होऊ शकतो 2047 पर्यंत. अन्यथा सध्याचं जर तुम्ही विकास दर जर पाहिला यावर्षीचं किती असणार आहे 6.3% ते 6.8%. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे. पहा, कोणत्या पण परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 2025-26चा विकास दर किती राहणार आहे 6.3% ते 6.8%. त्यानंतर काँग्रेसच्या काळात काय होतं, आता यांनी स्वतःची थोडंसं हे केलेलं असेल वावा, तरी पण आपण ते पण मान्य करणं गरजेचं आहे. 7.6% काँग्रेसच्या काळामध्ये ही विकास दर होता, तो घटलेला आहे. बरोबर. मग या विकास दराला पहा, घटलेल्या विकास दराला जर तुम्हाला इथपर्यंत घेऊन यायचं असेल 8 ते 9% जर घेऊन यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, देशामध्ये बेरोजगारीची स्थिती संपूर्ण संपवावी लागेल व प्रत्येकाच्या हाताला जर इथं काम दिला तर पहा, अगदी आज आपण युवा आहोत व युवा आपल्या देशामध्ये जास्त आहे. बरोबर. मग आता पहा, अगदी 33 वर्षानंतर हा जो युवा आहे, आज सध्याला आपण 30 मध्ये आहोत. बरोबर. मग 20-30 मध्ये असलेले जे युवा आहेत 2047ला हे काय होतील पहा, बुड्ढे होतील. मग बुड्ढे झाल्यानंतर आपण काम करू शकणार आहोत का, तशा पद्धतीने आपल्याकडे वर्किंग फोर्स असेल का, आपण GDP मध्ये योगदान देणार आहोत का, बिलकुल देऊ शकत नाही. उलट पहा, आपण काय बोज बनणार आहोत धर्तीवरती. कसं बोज बनणार आहोत, थोडंसं शब्द तुम्ही लक्षात घेऊ नका, पण हा पॉईंट महत्वाचा आहे. पहा, एकतर आपण GDP मध्ये योगदान देत नाही, पण आपण काय करू पहा, इन्शुरन्स सेक्टरवरती जास्त अवलंबून राहू. ओके, म्हणजे आपला जर हेल्थ इश्यू झाले तर आपण लगेच हेल्थ इन्शुरन्सकडे वगैरे जाऊ. मग हेल्थ इन्शुरन्स आपल्याला पैसे वगैरे द्यावे लागतील. बरोबर आहे. त्यानंतर पहा, जे सरकार आहे त्यांना ज्या पद्धतीने आज घडीला स्कीम राबवावं लागत आहे महिलांच्या एम्पॉवरमेंटसाठी, लाडकी बहीण योजना आणली. बरोबर. मग पहा, आज आपण बेरोजगार आहोत व अशाच पद्धतीची सिच्युएशन जी आहे ती आणखीन 33 वर्षासाठी जर राहिली तर पहा, आपल्याजवळ पैसाच उरणार नाही ना. आपली जी ही आहे वृद्ध अवस्था आहे त्याला सिक्युअर करण्यासाठी आपल्याकडे पैसे उरणार नाहीत. मग सरकारला काय करावं लागेल पहा, आपल्या आपलं जे वृद्ध काळ आहे त्याला चांगलं संगोपन वगैरे व्हावं यासाठी तिथं पैसा परत लावावा लागेल. म्हणजेच काय, सोशल स्कीम तिथं राबवाव्या लागतील. मग सोशल स्कीमला तिथं काय जास्त पैसे लागतील. बरोबर. त्यामुळेच पहा, आज जर आपल्याला जर व्यवसाय तशा पद्धतीने जर मिळाला तर आपण आपलं वृद्ध काळ जो आहे तो चांगला सुरक्षित करू शकतो, अन्यथा ते सुरक्षित करू शकणार नाही. मग जे 2047 मध्ये जे सरकार असेल मग ते कोणत्या गोष्टींवरती काम करणार आहे हा तिथं बेसिकली पॉईंट विचारण्याचा प्रयत्न या आर्टिकलमधून करण्यात आलेला आहे. शक्य झालं तर हा आर्टिकल स्वतःहून वाचून घ्या. थोडीशी लँग्वेज महत्त्वाची आहे यामध्ये व आकडेवारी पण चांगली दिलेली आहे. यानंतर तुम्ही हा आर्टिकल वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढे, अटल टिंकरिंग लॅबमध्ये नेमके कोणते प्रयोग होतात. आता हा विश्लेषण आहे लोकसत्ताचा. म्हणजे अगदी पहा, यांचं टायटल खूप बेस्ट असतं, पण टायटलनुसार यामध्ये काही नसतंच. ओके, म्हणजे फक्त टायटल आपल्याला UPSCच्या दृष्टिकोनातून खूप IMP असं वाटतं. अगदीच टायटल व्यतिरिक्तच गोष्टी असतात. आता जसं की दिलेलं आहे, अटल टिंकरिंग लॅबमध्ये नेमके कोणते प्रयोग होतात. ठीक आहे, आता हे प्रयोगाबद्दलची माहिती देणं गरजेचं होतं, पण यांनी त्याच्या विरोधात दिलेलं आहे. पण ही बातमी प्रिलिम पर्स्पेक्टिव्हने खूप महत्त्वाची आहे व याच्यापूर्वी ना UPSCने याबद्दल प्रश्न विचारून गेलेला आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीचं माझं व्हिडिओ तुम्ही आठवा, त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी हा पॉईंट सांगून ठेवलेला आहे की अटल टिंकरिंग लॅबबद्दल परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. कारण यावर्षीच्या बजेटमध्ये पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरतुदी केलेल्या आहेत. ओके, आगामी 5 वर्षामध्ये अटल टिंकरिंग लॅबची संख्या तिथं वाढवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ही अगदीच महत्त्वपूर्ण न्यूज आहे. पहा, 50,000 शाळांमध्ये ही अटल टिंकरिंग लॅब्स आता वाढवण्यात येणार आहेत. तर हे नेमकं काय आहे पर्स्पेक्टिव्ह. त्याच्यानंतर अटल टिंकरिंग लॅब ही कोणाची विचारसरणी आहे किंवा कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं असा परीक्षेला प्रश्न याच्यापूर्वी विचारलेला होता. तर पहा, याचं उत्तर आहे नीती आयोग. आपलं वाटेल का की नीती आयोगाच्या अंतर्गत ही स्कीम लागू होण्यात आलं आहे, तर बिलकुल वाटणार नाही, पण हाच त्याचं उत्तर असेल. कारण पहा, आता अगदीच अटल टिंकरिंग लॅब जर म्हटलात तुम्ही तर आपल्याला वाटतं की मिनिस्ट्री ऑफ सायन्स किंवा मिलिटरी ऑफ जे IT सेक्टर आहे त्यामधून काहीतरी असं झालेलं असेल, पण असं बिलकुल नाही आहे. तर नीती आयोगाने ही स्कीम लॉन्च केलेली होती 2016 मध्ये. ओके, व अगदीच ही स्कीम एवढी बेटर आहे की याचा परिणाम असा झाला की लगेच यावर्षीच्या बजेटमध्ये पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याला मान्यता दिलेली आहे. 2016ची ही स्कीम आहे. पहा, तर याचं एक्सटेन्शन होत अटल टिंकरिंग लॅब 2.0 पण करण्यात आलं होतं व आता अगदीच त्याचंच एक्सटेन्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये नेमकं काय आहे, अटल टिंकरिंग जी स्कीम आहे किंवा अटल टिंकरिंग लॅब जी आहे ते नेमकं काय आहे. तर पहा,
आता अगदीच आपण ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस आपले शिक्षक आपल्याला म्हणायचे की तुम्ही प्रश्न विचारत चला, ओके, किंवा तुम्ही थोडंसं कुतूहल टाईप या विज्ञानाकडे पहा. पण आपण कदाचित तसं पाहिलं नाही, अन्यथा जर तसं पाहिलं असतं तर नक्कीच आपण पण सायंटिस्ट होतो. ओके, इस्रोमध्ये वगैरे कदाचित आपण पण सायंटिस्ट असू शकलो असतो, पण ते झालं नाही. का तर आपलं पण कदाचित दुर्दैव असू शकेल. अगदी त्याच धर्तीवर पहा, जे विद्यार्थी आज सध्याला शाळेमध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. ओके, म्हणजेच काय, एखादी शाळा जर असेल पण ती माध्यमिक शाळा असणं गरजेचं आहे. मग मागच्या 3 वर्षामध्ये त्यांची 10वी पासची जी विद्यार्थी आहेत ना ती चांगलं रेट असणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी नापासांची जर जास्त संख्या जर असेल तर त्यांना अटल टिंकरिंग लॅब तिथं मिळणार नाही. ओके, म्हणजेच काय, आता एखादी स्कूल आहे जी की माध्यमिक शाळा आहे व माध्यमिक शाळेमध्ये मागच्या 3 वर्षामध्ये 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा रेकॉर्ड जर चांगला असेल तिथे, तर त्यांना अटल टिंकरिंग लॅबसाठी 20 लाख रुपये तिथं दिले जातात. ओके, व 12 लाख रुपयाची पहा त्यामध्ये फक्त सायंटिफिक ज्या हे असतात यंत्र वगैरे जे असतात किंवा सायंटिफिक सामग्री असते ना ती तिथं प्रोव्हाइड केली जाते. यामुळे पहा जे रोबोटिक्सचं ज्ञान आहे ते पण विद्यार्थ्यांना मिळू शकतं. त्यानंतर अगदीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग जे आहे ते विद्यार्थ्यांना त्या लॅबमध्ये तिथं बसून ते शिकू शकतात. यासाठी ही अटल टिंकरिंग लॅब आहे. म्हणजेच काय पहा, अगदी एखादा विद्यार्थी आहे आता 6वी 7वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे व त्याला जर समजलं की असं आपलं विज्ञान वगैरे चालतं, ओके, मग त्याची विचारसरणी बदलते पहा व त्याला सायन्सबद्दल थोडंसं कुतूहल वाटायला लागतं. मग तो कुतूहल पोटीस नक्कीच सायंटिस्ट वगैरे चांगल्या पद्धतीने आपल्या देशासाठी तो नवनवीन शोध वगैरे लागू शकतो. जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तसं अगदी त्या पद्धतीवर तो पण शोध नक्की लावू शकतो. मग यासाठीच अटल टिंकरिंग लॅबची तिथं घोषणा केलेली आहे किंवा स्थापना करण्यात येणार आहे. ओके, तर हा बेसिकली तिथं मुद्दा आहे. आता कोणते प्रयोग होतात हे आपल्याला सांगता येत नाही. ओके, ते शाळेच्या बेसिसवर आहे, पण विद्यार्थ्यांना मध्ये कुतूहल यावं व रिसर्च बेस्ड जी ही आहे म्हणजे रिसर्चची जाणीव जी आहे ती विद्यार्थ्यांना 6वी पासूनच यावी यासाठी बेसिकली ही अटल टिंकरिंग लॅब चालू होत आहेत. ओके, ही अगदीच बेस्ट न्यूज आहे पहा. मी त्यामुळेच म्हटलं ना, आपल्या वेळेस जर ते कदाचित असतं तर आपण पण नक्कीच तिकडेच गेलं असतं. म्हणजे कुतूहल जर आपल्यामध्ये पण जागृत झालं असतं तर ते बेटर असतं. आता आपल्याला पण पॉलिटीबद्दल वगैरे वाटतात तशा गोष्टी. ओके, की पॉलिटी शिकल्यानंतर आपल्याला काय म्हणजे ह्या गोष्टी अशा पद्धतीने चालतं किंवा आपला देश असा चालतो हे आपलं केव्हा समजून आलं, UPSC ज्यावेळेस आपण करायला लागलो त्यावेळेस. ओके, मग त्याच धर्तीवर सायन्सचं पण आहे. सायन्सशी जेवढ्या लवकर आपला तिथं इंटरेस्ट येत जाईल तेवढ्या लवकर आपण त्याकडे आकर्षित होत जाऊ. आणि आता पहा, आपण आकर्षितच केलं जाणार नाही सायन्समध्ये तर आपल्या देशाचा विकास कसा होणार आहे. मग यासाठीच ही अटल टिंकरिंग लॅब आहे. आय होप हा पॉईंट समजलेला असेल. त्याच्यानंतर पहा, बॅकग्राऊंडला खूप नॉईस आहे तरी पण मी लेक्चर घेण्याचा थोडासा प्रयत्न करतोय, तर थोडंसं बॅकग्राऊंड नॉईसला तुम्ही कमी करू शकता. ओके, म्हणजे पहा, पूर्वी माईकबद्दल बोलायचं मी, पण आता आयपॅडवरती ते माईक लावता येत नाही, त्यानिमित्ताने तुम्हाला थोडंसं सहन करावंच लागेल. ओके, त्याच्यानंतर करिअर वृत्तांत स्किप करू शकता. बायोटेक्नॉलॉजी ज्या विद्यार्थ्यांना खरंच इंटरेस्ट आहे, आता अगदीच माझं पण पूर्वी होतं पहा बायोटेक्नॉलॉजी मी घेण्याचा विचार करणार होतो, पण ते झालं नाही. पण अगदी जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही हा पण कोर्स नक्की सांगू शकता, त्याबद्दल आहे. त्यानंतर विवा स्किप करू शकता. त्याच्यानंतर आणखीन एक इथं आहे पहा, नवीन प्राप्तिकर कायदा सुगम आणि लघुत्तम. लवकरच नवीन प्राप्तिकर कायदा म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 आता सध्याला लागू आहे, पण तो लवकरात लवकर जाईल व 2025चा इन्कम टॅक्स ऍक्ट येणार आहे. ओके, आगामी जे सत्र येणार आहे त्या सत्रामध्ये मे बी इन्कम टॅक्स ऍक्ट टेबल केला जाऊ शकतो, पार्लमेंटमध्ये ठेवला जाऊ शकतो. या निमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे व हा जो कायदा असेल तो अगदी सुगम असेल असं त्यांचं मत आहे. त्यानंतर पुढे क्रीडा न्यूज आहेत, स्किप केलं तरी बेटर असेल. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो. नेक्स्ट आपण लगेच पाहूयात इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसमधील ही बातमी आपण पाहिलेली आहे, शाप झालेली ती बातमी स्किप केलं आता ती पाहिलेली आहे. त्यानंतर येते ट्रम्प, इस्रायल विल हँड ओव्हर गाझा, US ट्रूप्स नॉट रिक्वायर्ड ऑन ग्राउंड. पहा, अगदीच जगातील सर्व नेत्यांनी किंवा मित्र देशांनीच ट्रम्प यांना थोडंसं थांबवलं. त्याचा फायदा असा झाला की ट्रम्प यांनी तिथे आता मिलिटरी ट्रूप्स त्यांचे पाठवणार नाहीत, USचे मिलिटरी ट्रूप तिथं पाठवणार नाहीत. व याच्या पूर्वीच्या लेक्चर्स तुम्ही आठवा, मी म्हटलेलं होतं ना की अमेरिकेचे जे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांची चूक डोनाल्ड ट्रम्प परत एकदा अनुभवत आहे तिथे. कारण अमेरिकेने जिथे जिथे पाय टाकलेला आहे, सैन्य त्यांचं पाय टाकलं ना तिथं त्यांनी मार खाऊन आलेले आहेत. जसं अफगाणिस्तानचं मी उदाहरण दिलेलंच आहे. अगदी त्याच धर्तीवर आता पाहताना मग ती चूक त्यांनी माघार घेतलेली आहे. आता त्यांचं म्हणणं काय आहे की इस्रायल आम्हाला हँड ओव्हर करेल पण आम्ही तिथं जाऊन विकास करणारच आहोत. आता समजत नाहीये पहा, स्वतःच्या देशाचं सोडून त्यांनी दुसऱ्या देशाचा विकास करणार आहेत. ओके, पाहूयात काय होतं आता पुढे. म्हणजे ते तर कोणाचं ऐकणार नाहीत असंच आपल्या इथं या न्यूजवरून दिसतं. पण बेटर हे आहे की त्यांनी स्वतःचे ट्रूप्स तिथं पाठवणार आहेत, इस्रायलचे ट्रूप्स तिथं पाठवले जातील. ओके, त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेस, एंगेजिंग विथ US
टू एन्श्युअर डिपोर्टीज आर नॉट इल ट्रीटेड, जयशंकर इन हाऊस. ओके, जयशंकर यांनी तशा पद्धतीने म्हटलेलं तर आहे, आव्हान दिलेलं आहे की आम्ही नक्कीच US सोबत तशा पद्धतीने चर्चा करणार आहोत. ओके, ठीक आहे, पुढे चला. त्यानंतर गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स ही बातमी पहा तुम्ही. ॲडॉप्टेड ओन प्रोसिजर, सुप्रीम कोर्टान तमिळनाडू गव्हर्नर विथहोल्डिंग असेंट ऑन बिल्स. आपल्या भारतीय संविधानामध्ये एक आर्टिकल आहे, आर्टिकल 200. आर्टिकल 200 नुसार काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. राज्य विधानसभेने किंवा राज्य विधिमंडळाने पारित केलेलं जे बिल असेल त्याला कायद्यात रूपांतर जर करायचं असेल तर तुम्हाला कोणाची परमिशन घेणं गरजेचं आहे, त्यावरती स्वाक्षरी असेल गव्हर्नरची. ओके, मग या गव्हर्नरकडे बिल जातं, विधिमंडळाने पारित केल्यानंतर ते बिल जातं गव्हर्नरकडे. मग याच्या पूर्वीच्या केसेस झाले पहा, महाराष्ट्र, त्याच्यानंतर भगतसिंग कोश्यारी गेल्यानंतर महाराष्ट्राचं हे प्रकरण बंद झालं. पण महाराष्ट्राचं बंद झालं म्हटल्यानंतर पुन्हा तेलंगणाचं आलं. ओके, त्यानंतर पंजाब राज्य आलं. ओके, मग आता तमिळनाडूचं तिथं प्रकरण गेलेलं आहे. आता पाहूया तमिळनाडूचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने खूप फटकारलेलं आहे. आता तेच आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर पहा, राज्य विधिमंडळ, तमिळनाडूचं जे राज्य विधिमंडळ आहे त्या राज्य विधिमंडळाने तब्बल 12 बिल काय केलेत पहा, पास केलेत. ओके, अगदी 3 वर्षापूर्वीपासूनचे हे बिल आहेत. त्यामध्ये नीट बद्दलचं पण एक बिल आहे. नीट बद्दलचं जे बिल आहे त्याबद्दल आपण एक विशेष विश्लेषण करणं अपेक्षित आहे. ओके, छोट्याशा लेक्चरमध्ये आता आपल्याला अपेक्षित नाही आहे. त्यामुळे पहा, राज्य विधिमंडळाने तब्बल 12 बिल्स त्यांनी काय केले, पास केले. पास करून त्यांनी दिले गव्हर्नरकडे. आर्टिकल 200 नुसार त्यांनी गव्हर्नरकडे बिल टेबल केले. पण गव्हर्नरनी ना त्याबद्दल काहीच म्हणजे निर्णयच घेतला नाही. ओके, किमान पहा, पत्र लिहून तरी यांना कळवणं अपेक्षित होतं की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे किंवा तुम्ही जो मला बिल पाठवलेला आहे ना त्या बिलमध्ये ही चुका आहेत, या चुका लवकरात लवकर दुरुस्त करून द्या, आम्ही तुम्हाला मान्यता देतो, असं म्हणणं गरजेचं होतं आर रवी यांचं. ओके, तमिळनाडूचे गव्हर्नर आहेत पहा, RN रवी. ओके, पण यांनी काहीच केलं नाही, त्या बिलवर डायरेक्टली जाऊन बसले. ओके, तब्बल 12 बिल, त्यापैकी पहा फक्त 2 बिल आहेत. म्हणजे ज्यावेळेस तेलंगणा आणि पंजाब राज्याची केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली ना त्यावेळेस यांना पण जाग आली, थोडंसं खडबडून उठली ही, व 2 बिल त्यांनी दिले, प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे देऊन टाकले. त्यामध्ये एक बिल होतं पहा चान्सलरची नियुक्ती संदर्भात. ओके, मग ते बिल गेलं प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे. मग प्रेसिडेंट ऑफ इंडिया आता त्यावरती बसलेले आहेत, म्हणजे आता ते त्यांच्यावरती निर्णय सध्याला होत नाहीये. म्हणजे असे तब्बल 12 बिल आहेत. मग तमिळनाडू गव्हर्नमेंट काय केली पहा, अगदी यांनी वाट पाहिली पण यांनी काही असेंटच देत नाहीत. यामुळे ते गेले तर आता सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पाहिलं पहा, जे गव्हर्नर असतात ते कुठून असतात, ते असतात डायरेक्टली सिलेक्टेड. ओके, सिलेक्टेड असतात ते कॅन्डिडेट. आणि जे गव्हर्नमेंट असतं म्हणजे स्टॅलिन जे आहेत ते कोण आहेत, इलेक्टेड आहेत. हे इलेक्टेड आहेत आणि हे जे व्यक्ती आहेत हे सिलेक्टेड आहेत. मग आपलं भारत देश कसा आहे, लोकशाही आहे, बरोबर. लोकशाही असल्या कारणांमुळे आपल्याकडे पॉवर जास्त कोणाला आहे, इलेक्टेडला आहे. आता अगदीच तुम्ही पण पहा, आता आपण उदाहरणास्वरूप काय घेऊयात पहा, एखादा जिल्हा आहे, जिल्ह्यामध्ये एक पालकमंत्री आहे. ओके, इथे केअरटेकर मिनिस्टर आहेत, केअरटेकर मिनिस्टर CM चीफ मिनिस्टर असं लक्षात घेऊ नका. आणि दुसरीकडे आहे DM म्हणजेच काय, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हाधिकारी आणि केअरटेकर मिनिस्टर. मग या दोघांच्या अंतर्गत जर तुम्ही पाहिला तर पॉवर जास्त कोणाकडे सध्याला दिसत आहे, तर अगदीच पहा केअरटेकर मिनिस्टरकडे, पालकमंत्र्याकडे पॉवर थोडीशी जास्त दिलेली आहे. का, तर लोकशाही आहे ना. ओके, हा, आता अगदीच DM कडे पण तशा पद्धतीने पॉवर आहे, पण ते फक्त नावावर रूपाला आलेली पॉवर आहे. म्हणजे फंडिंगबद्दलची जी पॉवर आहे ती DM कडे नाही आहे. ओके, खर्च कुठे करायचा हे सांगू शकतील, त्यांनी गाईड करू शकतील नक्कीच केअरटेकर मिनिस्टरला. परंतु अगदीच पहा, त्यांनी जसं म्हटलं तसं तिथं ऐकणं अपेक्षित आहे. कारण पहा, हे इलेक्टेड आहेत, जनतेमधून हे व्यक्ती आलेला आहे आणि हा डायरेक्टली सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे. अगदी तसंच झालेलं आहे. जे गव्हर्नर आहेत ते सिलेक्टेड आहेत आणि स्टॅलिन जे मुख्यमंत्री आहेत ते इलेक्टेड आहेत, बरोबर. मग सुप्रीम कोर्टाने पण हेच म्हणत आहेत की बाबा तुम्ही जर इलेक्टेड जे गव्हर्नमेंट असेल त्याला जर तुम्ही असं अडवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते अगदी लोकशाहीला घातक आहे. ओके, कारण मग आपण जे निवडून जे दिलेलं सरकार आहे ना त्याचा पॉईंट काय राहिला. कारण पहा, हे जे निवडून आलेलं सरकार आहे स्टॅलिनांचं, यांना 12 कायदे तिथं बदलायचे होते किंवा त्यांना 12 तशा पद्धतीने कायदे तयार करायचे होते. ओके, म्हणजे त्यांना आपल्या राज्यामध्ये काहीतरी बदल अपेक्षित होता. पण जर गव्हर्नर अशा पद्धतीने तिथं त्या कायद्यांना अडवणूक जर आणत असतील तर मग सिलेक्टेड कॅन्डिडेट तिथं गव्हर्नर करू शकेल का, तर तो अतिशय चुकीचा आहे. ओके, मग यावरून UPSC प्रश्न काय विचारू शकते पहा, की आर्टिकल 200 अनुसार आपल्या भारतीय संविधानामध्ये काही टाइम लिमिट आहे का. तर हाच तर प्रॉब्लेम आहे की आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 200 मध्ये टाइम लिमिट नाही आहे. ओके, त्याच अनुषंगाने पहा RN रवी त्या बिलवरती डायरेक्टली बसलेले आहेत. आता
प्रत्यक्षात तुम्ही हा अर्थ लावू नका की बसलेले आहेत का, तर पहा त्यांनी त्यावरती लक्ष देत नाहीत त्या बिलकडे. अगदी 12 बिल आहेत तसे, सॉरी 12 पैकी जर तुम्ही 10 तरी बिल त्यांच्याकडे आहेत व 2 बिल आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे. ओके, मग त्यावर सुप्रीम कोर्टाने आता फटकारबाजी केलेली आहे. व अगदी तशाच पद्धतीने पहा तेलंगणा राज्य सरकारमध्ये पण असंच झालेलं होतं. तेलंगणामध्ये पण बिल पास केले होते, पण जे त्यावेळी तत्कालीन ज्या गव्हर्नर होत्या म्हणजे महिला गव्हर्नर होत्या, आता मला नाव आठवत नाहीये, पण त्यांनी पण तसाच निर्णय घेतलेला होता, म्हणजे काही त्यावरती असेंटच द्यायचं नाही. पण ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली ना, अगदी त्यांनी पहा क्षणात त्यांनी सर्व जे बिल्स होते तेलंगणा राज्य सरकारने पारित केले त्या सगळ्यांना त्यांनी असेंट देऊन टाकलेलं होतं. त्यानंतर पंजाबमध्ये पण तसंच उदाहरण आहे. पहा पंजाबमध्ये आय थिंक सुप्रीम कोर्टाने 7 नोव्हेंबरला निकाल दिला लास्ट इयरला, तर लगेच त्यांनी 10 नोव्हेंबरला सगळेच्या सगळे बिल त्यांनी पारित करून दिले होते. मग पहा तुम्हाला सगळेच्या सगळे निर्णय घ्यायचेच होते, तर मग तुम्ही पहिल्यांदाच का घेतला नाहीत? मग सुप्रीम कोर्टामध्ये जाणंच होतं गरजेचं होतं का, असं तर प्रश्नचिन्ह तिथं निर्माण होत आहे. त्यामुळे अगदीच पहा ज्यावेळेस अटॉर्नी जनरल सुप्रीम कोर्टाला म्हणत होते ना, सुप्रीम कोर्टाने अटॉर्नी जनरल यांना पण फटकारलेला आहे की तुम्ही त्यांच्या बाजूने बोलूच नकात म्हणून. ओके, आता पाहूयात गव्हर्नर कोणता निर्णय तिथं घेतील. व अगदीच पहा यालाच अनुसरून एक कोटेशन आहे की गव्हर्नर चांगला कोणता गव्हर्नर असतो, तर हू गव्हर्नरलेस. ओके, म्हणजे अगदी बीजेपीचं पण हेच वाक्य आहे पहा की आम्ही गव्हर्नरलेस करतो म्हणून, म्हणजे जे प्रशासन आहे ना ते सुलभ करण्याचा प्रयत्न करतो असं त्यांचं मत आहे. पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असे जर तिथे अडवणूक येत असतील गव्हर्नर मार्फत जे इलेक्टेड सरकार आहे त्यांच्यावर, तर ते लोकशाहीला कुठेतरी घातक आहे. हेच सुप्रीम कोर्टाचे कालचे बोलणे आहेत. पाहूयात आता त्याबद्दल फायनल वर्डिक्ट काय येईल. ओके, त्याच्यानंतर चांद्रयान 4 लॉन्च इन 2027, समुद्रयान इन 2026 टू एक्सप्लोर सीबेड. समुद्रयानबद्दल थोडंसं न्यूज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, आणि चांद्रयान 4 कधी आहे 2027, हे डेट थोडीशी लक्षात ठेवा. क्रोनॉलॉजीबद्दल पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतात UPSCला. ओके, तर आता आय थिंक आपण थांबलं तरी चालेल, म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना ती UGC बद्दल आहेत. ओके, UGC मध्ये रिफॉर्म होत आहेत. काल राहुल गांधी यांनी UGC मधला जो मुद्दा आहे तो पार्लमेंटमध्ये उचललेला आहे. मग त्याबद्दल आर्टिकल आलेले आहेत, पण तब्बल तेवढी काय म्हणू शकता हा टॉपिक बिल्डअप होत आहे. या निमित्ताने आपण आता सध्याला स्किप करत आहोत. आगामी लेक्चरमध्ये याला मी नक्की कव्हर करेन. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.